आपुलिया गीता जो जगता आपुलिया गीता जो जगता आपुलिया गीता जो आपुलिया गीता जो माता पिता दयाजी माता पिता दयाजी माता पिता आपुलिया गीता जो जगता आपुलिया गीता जो आपुलिया गीता जो जगता
होती जे सात्विक तयाचा हरीख वाटी देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटी देवा तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा
सात्विक तयाचा हरिक वाटे देवा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं हस्ते स्फटिकमालिका विदधती पद्मासनीं संस्थिता वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदां शारदां जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कोणी कन्या पुत्र होती जय सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजेच बोलू नका निरूपणा करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे. आता रिटर्न बंद करायचं. वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभून दिसणारे जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा
उत्कृष्ट बहुतेकांच्या परिचयातील पाठातील गोडासा अभंग सेवेकरिता निवडलेला असून प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकोबराया हिताच्या ठिकाणी जागा असणाऱ्या कर्तव्यनिष्ठ पुत्राच्या मात्या पित्यांना धन्यता देतात असा अभंगाचा सरळ सरळ संपूर्ण भावार्थ. विठ्ठल अभंगाच्या भावार्थकडे वळण्यापूर्वी अल्प हासा परिहार द्यायचा तो असा. आज आडे परिवार आणि चव्हाण परिवार या दोन्ही परिवाराच्या वतीनं आयोजित 13व्या विधीनिमित्त म्हणजे उत्तर कार्यानिमित्त ठेवलेलं आजचं हे हरिकीर्तन. खरं तर दुःख 13 दिवसापूर्वी दोन्ही परिवारामध्ये झालं आणि हा दोन्ही परिवार एकमेकांशी जोडलेला आहे. दोघी मावस बहीण आणि भाऊ होते. म्हणजे ऐन दिवाळीच्या सणाला दोघा बहीण भावाचं झालेलं हे दुःखद निधन. या दोन्ही परिवाराच्या दुःखात आम्ही देखील सामील असून कैलासवासी आई साहेब मानाबाई धनसिंगरावजी आडे आणि कैलासवासी आनंदराव बंडूरावजी चव्हाण यांच्या दोघांच्याही उत्तर कार्यानिमित्त म्हणजे 13व्या विधीनिमित्त ठेवण्यात आलेलं हे आजचं हरिकीर्तन. या दोन्ही परिवाराच्या पश्चात चव्हाण परिवाराच्या पश्चात श्रीमती शांताबाई आनंदरावजी चव्हाण, त्याचप्रमाणे बाबांचे तीनही चिरंजीव श्री प्रधान भाऊ, सुरेश भाऊ, विठ्ठल भाऊ आणि त्यांच्या तीनही सुना देवकीताई, गीताताई आणि नंदाताई. त्याचप्रमाणे आई साहेबांचे सर्वच परिवार असेल त्यामध्ये रामू भाऊ, श्यामा भाऊ, नामदेव भाऊ, मधुकर भाऊ, 4 मुलं आणि 3 मुली ज्यांच्या माध्यमातून हरिकीर्तनाचा संपर्क झाला असे अर्जुन भाऊ आडे तथा जालम भाऊ चव्हाण या दोघांच्या माध्यमातून हरिकीर्तनाचा संपर्क. या परिवारातील आणि परिवारावरती प्रेम करणारी सर्वच आप्तेष्ट नातेवाईक, सर्वच पारिवारिक मंडळी असतील. खरं तर सणाच्या या ऐन दिवाळीच्या तोंडावरती या परिवारात दुःखाचा डोंगर कोसळला. पण नियतीच्या पुढे कोणाचं काहीही चालत नाही. पण एक की दोघांचं एक विशिष्ट वय असताना दोघांचं जाणं झालं. तारुण्यात जर व्यक्ती गेला तर दुःखाची तीव्रता जास्त असते. एक विशिष्ट वयामध्ये जर व्यक्ती गेला, बाबांना पॅरेलिसिस झालेला होता. कुटुंबाने त्यांची खूप सेवा केली. मुलं असतील, त्यांच्या सुना असतील. आईंची पण अचानक जाणं झालं. म्हणजे त्यांच्या परिवारातल्या मंडळींनी सांगितलं की पॅरेलिसिस झालेला होता म्हणून ते आजारीच होते. पण आईंनी काही दिवसांपूर्वी त्यांना टोपी रुमाल घातला होता. म्हणजे भाऊबीजेचा सण आला म्हणून बहीण भावाला ओवाळते. यावर्षीची भाऊबीज, उद्याची भाऊबीज दोघांच्याही नशिबात नव्हती, पण दोघांचं भेटणं मात्र एकमेकांच्या नशिबात होतं. बहीण भाऊ एकमेकांना भेटले, काय गप्पा गोष्टी झालेल्या असतील, हितगुज झालेलं असेल. आणि पहा ना, एकाच दिवशी भाऊही गेला आणि 2 तासानंतर बहिणीचं जाणं झालं. म्हणजे भागवतात आणि रामायणात 2 इच्छामरणी होऊन गेले. भागवतात इच्छामरणी होऊन गेले ते म्हणजे आचार्य भीष्माचार्य ही इच्छामरणी होती. आणि रामायणामध्ये इच्छामरणी होते ते म्हणजे जटायू महाराज, दोघे इच्छामरणी होते. अजून दोघांचा उल्लेख येतो रामायणामध्ये आणि भागवतामध्ये सुद्धा. ज्यावेळी माझा राम परत आला नाही हे ज्यावेळी दशरथांना कळालं, सुमंता माझ्या राघवाला नाही तू परत आणलंस, ज्यावेळी त्याने नकारार्थी मान हलवली त्या क्षणाला दशरथ महाराजांनी स्वतःचा प्राण सोडला. 6 वेळा राम राम म्हणून राम राम कही राम राम, राम राम कही राम राम, राम राम कही राम राम. 6 वेळा राम राम म्हटले आणि देह सोडला. का? माझा राम परत आला नाही, मला या अयोध्येचं काही काम नाही हे. आणि अजून भागवतामध्ये एकदा उल्लेख येतो, ज्यावेळी अर्जुन द्वारकेला गेला आणि 7-8 महिने आलाच नाही. 7-8 महिन्याने ज्यावेळी आगमन झालं त्यावेळी धर्मराजाला अर्जुन रडून सांगत होता, दादा देवाने आपल्यासोबत विश्वासघात केला, आपल्याला न सांगता परमात्मा निजधाम गमनाला निघून गेले. ज्यावेळी परमात्मा निजधामाला गेले हे वाक्य ऐकलं त्यावेळी दरवाजाच्या पाठीमागे उभी गप्पा ऐकत असताना कुंती मातेच्या कानावर हे वाक्य पडलं. धाड दिशे एखादी काठी जशी खाली पडावी तशी कुंती माता धाडकन खाली पडली
आणि स्वतःचा प्राण कृष्णचरणी समर्पित केला. असे 2 उदाहरणं पुराणामध्ये पाहायला मिळतात. भाऊ गेला आणि त्यानंतर 2 तासांनी आपल्या बहिणीचं जाणं झालं. सख्खी काय आणि मावस काय. द्रौपदी तर मानलेली बहीण होती ना भगवान कृष्णाची, पण स्वतःच्या सुभद्रा सख्या बहिणीपेक्षा सुद्धा जगात आजही बहीण भावाची जोडी म्हणून कृष्ण आणि द्रौपदीची जोडी प्रसिद्ध आहे. जिथं जगातलं कोणी कामं आलं नाही तिथं मानलेला भाऊ कामी आला. ते मानलेलं नातं असतं. विठ्ठल सगळ्या नात्याचा संबंध या दीपावलीच्या 5 दिवसांमध्ये आहे. त्यामध्ये भाऊबीजेचा सण यमद्वितीया भाऊबीज. यमीने यमाला ओवाळलं आणि भागवतातही उल्लेख येतो की माता लक्ष्मीने बळीराजाला ओवाळलं. म्हणजे ज्यावेळी त्रिपाद भूमीची मागणी केली परमात्मा विराज विठ्ठल हे सगळंच काढून घ्या म्हणजे आवाज तरी चालू राहतो.